शेगाव दर्शन पार्ट 2। जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्यावाल्या असा छोटासा मिनी ब्लॉग मध्ये। तर आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या मंदिराकडे जाण्यापासून होते। मंदिराकडे जाण्यापूर्वी पहिला आपण चाय नामक पदार्थ ग्रहण करतो। चाय ग्रहण केल्यानंतर मग लगेच आपण मस्तकाला टीका लावतो। मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर मग आम्ही आपल्या पूर्ण चरण पादुका एका ठिकाणी ठेवून देतो। त्यानंतर मग आम्ही निघतो श्रींच्या समाधी दर्शनाकडे जाण्यासाठी। थोड्या वेळानंतर श्रींच्या समाधीच्या दर्शनाकडे लाईन मध्ये मी लागून गेलो आणि लाईन पाहिली तो बहुत लंबी होती। दर्शन झाल्यानंतर मग आम्ही निघून गेला महाप्रसादालयाकडे जाण्यासाठी। त्यानंतर आम्ही महाप्रसादाच्या अंदर येतो तर महाप्रसादालयामध्ये बहुत गर्दी होती। तर आमच्याकडे लाईनीत लागण्याशिवाय काही पर्याय नव्हता, तर मग मी आणि माझा परिवार त्या लाईनीमध्ये लागून जातो। अर्ध्या तासा मशक्कत मध्ये मग अखेरकार आम्हाला भेटला महाप्रसाद। त्यानंतर आम्ही महाप्रसाद ग्रहण करून येतो पार्किंग मध्ये। मग आम्ही आपली गाडी काढून निघून जातो आपल्या गावाकडे जाण्यासाठी। त्यानंतर एक तास प्रवास करून मग आम्ही येतो एका पेट्रोल पंप मध्ये। मग पेट्रोल पंप वर आला होता तर 2,000 रुपये पेट्रोल टाकून दिला। अरे बापरे, पेट्रोल पंप वर आठवा आजोबा। त्यानंतर आठवा आजोबा पाहून मग आम्ही निघून गेला आपल्या गावाला जाण्यासाठी। त्यानंतर आम्ही 2 तास प्रवास करून मग आम्ही थांबतो एका हॉटेलमध्ये आणि त्या थांबलेल्या हॉटेल मधून मग आम्ही बोलवतो पनीर पुलाव खाल्ल्यानंतर मग आम्ही आपला पुढचा प्रवास स्टार्ट करतो। 9 ते 9:30च्या दरम्यान आम्ही नागपूरमध्ये पोहोचतो आणि हाच प्रवास इथे थांबवतो। जय श्रीराम।